UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। महाराष्ट्राच्या निवडणुकीत 90,000 बूथसाठी भाजपनं देशातून 90,000 लोक आणले आहेत। पंकजा मुंडेंचं वक्तव्य। बाहेरून आलेल्या लोकांमुळे महाराष्ट्रातला ऑक्सिजन कमी झाल्याचीही मिश्किल टिप्पणी। मुस्लिमांना 10% आरक्षणासह नोमानींच्या 17 मागण्या मवियाकडून मान्य। फडणवीसांचा गंभीर आरोप। वोट जिहाद विरोधात धर्मयुद्ध लढण्याची ही घोषणा। नोमानींनी केलेल्या वक्तव्याबाबत कारवाई करा। निवडणूक आयोगाचे परभणी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। किरीट सोमय्यांच्या तक्रारीची राज्य निवडणूक आयोगाकडून दखल। पुण्यात एका विशिष्ट समाजाचं भाजपला मतदान, मग आम्हीही वोट जिहाद म्हणायचं का? शरद पवारांकडून ब्राह्मण मतांवर बोट ठेवत भाजपला सवाल। मशाल गीतात जय शिवाजी जय भवानी बोलल्याचं भाजपला खुपतंय आणि धर्मयुद्ध करायला चाललंय। आधी जॅकेट सांभाळा, उद्धव ठाकरेंचं देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर। घर वापसीसाठी शिंदे गटाच्या 8 आमदारांनी संपर्क केला। 2 मंत्रीही होते, पण उद्धव साहेबांनी सांगितलं गद्दारांना क्षमा नाही। आदित्य ठाकरेंचा दावा। उद्धव ठाकरेंच्या बॅगांमध्ये काही नसणारच, त्यांना बॅगा खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतात। मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। महाराष्ट्रात पैसे वाटपासाठी कंटेनरचा वापर, गुजरातमधून येणाऱ्या कंटेनरची तपासणी करा। फोटो ट्विट करत संजय राऊतांची निवडणूक आयोगाकडे मागणी। वाईतील सभेत भाषणादरम्यान शरद पवारांना चिठ्ठी, गद्दाराचं काय करायचं? पत्रातून विचारणा, गद्दाराला पाडा 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 म्हणत शरद पवारांचं उत्तर। बटेंगे तो कटेंगे ही घोषणा महाराष्ट्रात चालणार नाही। अल्पसंख्याक बांधवांनो घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी। अजित पवारांचा योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा। अल्पसंख्याक वोट बँकेसाठी अजित पवारांनी वक्तव्य केलं असेल। मतदानातील फूट टाळण्यासाठी आम्ही बटेंगे तो कटेंगे बोलतोय, भाजप नेते विनोद तावडे यांचं वक्तव्य। शरद पवारांनंतर मीच वाली, गेल्यावेळी साहेबांना मतदान केलं, यावेळी मला करा। अजितदादांची बारामतीकरांना साध, तर साहेबांऐवजी स्वतःचा फोटो लावून मत मागण्याचं पुतण्या योगेंद्र पवारांना आव्हान। स्वतः वाली म्हणून चालत नाही, जनतेनं म्हणावं लागतं। साहेबांनंतर मीच वाली या अजित पवारांच्या वक्तव्यावर शरद पवारांचा टोला। विधानसभा निवडणूक झाल्यानंतर प्रतिभा काकींना विचारणार, नातवाचा एवढा काय पुळका आला होता? भाषणादरम्यान अजित पवारांकडून प्रतिभा पवारांवरही निशाणा। माझ्या वडिलांचा फोटो वापरायचा नाही, सोयीप्रमाणे वडिलांचा वापर केलेला मी खपवून घेणार नाही। सुप्रिया सुळेंनी अजित पवारांसह नेत्यांना सुनावलं। शरद पवारांची मुलगी असल्यानं सुप्रियाला एकदम खासदारकी मिळाली, इतरांना मात्र कामं करावी लागतात, अजित पवारांचा आरोप। वंचितनं पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराचा भाजपला पाठिंबा, तोंडाला काळा फासत अपक्ष उमेदवाराला चापकानं मारहाण। केज मतदारसंघातील प्रकार, मारहाण करणारा वंचित जिल्हाध्यक्ष पोलिसांच्या ताब्यात। मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्याला सोडू नका, ज्याला पाडायचंय त्याला पाडा। भुजबळांच्या बालेकिल्ल्यातून जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन। काँग्रेसच्या बंडखोर अपक्ष उमेदवार जयश्री पाटील यांचं 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबन। सांगली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंडखोरी केल्यानं कारवाई। नागपुरात 17 किलो सोनं आणि 55 किलो चांदी जप्त, एकूण 14 कोटी रुपयांचा मुद्देमाल असल्याची माहिती। नागपूरहून अमरावतीला जाणाऱ्या वाहनावर प्रशासनाची कारवाई। काँग्रेस आणि बाळासाहेब ठाकरे यांची राजकीय विचारधारा वेगळी होती, पण दोघांनाही शिवरायांचा अपमान सहन होणार नाही। बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेत प्रियंका गांधी यांची मोदींवर टीका। सत्तेच्या लालसेपोटी बाळासाहेबांचे सिद्धांत विकले आणि महाअनाडी सरकार बनवलं। खासदार कंगना रनौत यांची उद्धव ठाकरेंसह मवियावर बोचरी टीका। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।